नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. SRPF भरती 2024 तर पहा SRPF भरतीचा आज तिसरा दिवस होता विद्यार्थी मित्रांनो. तर आज 21 जूनला SRPFची भरती कशा प्रकारे झाली याबद्दलच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे. काय काय या ठिकाणी SRPF भरतीला प्रोसेस होत आहे, डॉक्युमेंट कोणकोणते लागत आहे, किती झेरॉक्स या ठिकाणी लागत आहे, त्याचबरोबर जे तुम्हाला या ठिकाणी कोणकोणत्या चुकांनी करायच्या आहे, त्याचबरोबर पाऊस चालू असून सुद्धा ग्राउंड होत आहे की नाही होत आहे, तर याबद्दल सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर SRPFची भरती जी आहे मित्रांनो कशा प्रकारे होत आहे हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. सुरुवातपासून शेवटपर्यंत काय काय प्रोसेस आहे आणि कोणकोणत्या गोष्टीचं तुम्हाला या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे, कोणकोणत्या चुका तुम्हाला करायच्या नाही आहे. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून पोलीस भरती SRPF भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा मित्रांनो, SRPFची जी भरती होत आहे तर SRPF या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, या चुका तुम्हाला करायचे नाही आहे की तुम्हाला या ठिकाणी भरतीला एक दिवस अगोदर या ठिकाणी यायचं, कारण की विद्यार्थी या ठिकाणी सकाळी 4 ते 5 वाजतापासून या ठिकाणी रांगा लावत आहे. तसंच जर पाहिलं आपण तर 7-8 वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही आले तरी मित्रांनो काही हरकत नाही, तरीसुद्धा ते गेटमध्ये घेते. पण तरीसुद्धा तुम्ही जेवढ्या लवकर येणार आहे तेवढ्या लवकर तुमचं या ठिकाणी ग्राउंड होणार आहे. तर या ठिकाणी सकाळीच आज विद्यार्थी 4 वाजतापासून या ठिकाणी होते, 4-5 वाजतापासून, आणि त्यांचं जे ग्राउंड आलं तर ते जवळपास 7 वाजतापासून त्यांचं ग्राउंड सुरू झालं, 7 ते 8 वाजतापासून. ठीक आहे, तर जवळपास 7 वाजतापासून त्यांचं जे ग्राउंड जे मित्रांनो या ठिकाणी सुरुवात झालेलं आहे 5 किलोमीटर रनिंगला. ठीक आहे, तर ते विद्यार्थी 4 ते 5 वाजतापासून या ठिकाणी रांगेमध्ये लागले होते. ठीक आहे, तुम्ही जेवढ्या लवकर या ठिकाणी रांगेमध्ये लागणार आहे तेवढ्या लवकर तुमचं या ठिकाणी ग्राउंड होणार आहे. ठीक आहे, आणि कालची जी परिस्थिती होती तर काल कशा प्रकारे भरती झाली की सर्वात आधी विद्यार्थ्यांचा 100 मीटर आणि गोळाफेक सर्वात आधी इव्हेंट घेऊन घेतला होता आणि सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जवळपास 4 वाजेपर्यंत त्या ठिकाणी ग्राउंडवर बसून ठेवलं. ठीक आहे, तर सकाळपासून तर दुपारचे 4 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना जे या ठिकाणी ग्राउंडमध्ये जे मित्रांनो बसून ठेवलं, कारण की सर्वात अगोदर जे गोळाफेक आणि 100 मीटर घेतली काल म्हणजे 20 जूनला. ठीक आहे, आणि मग जे 5 किलोमीटर रनिंग होती, शेवटचा इव्हेंट 5 किलोमीटर रनिंग, तर 5 किलोमीटर रनिंग जे त्यांनी 4 वाजतापासून सुरुवात केली. तर 4 वाजता पाऊस होता, पाऊससुद्धा चालू होता, तरीसुद्धा पावसामध्ये 5 किलोमीटर रनिंग झाली. ठीक आहे, तर या ठिकाणी पाऊस जरी आला तरीसुद्धा जे मित्रांनो भरती होत आहे. सांगायचं एवढंच तुम्हाला या ठिकाणी की तुम्ही ह्या आशेवर बसू नका की बाबा भरती पुढे ढकलणार आहे. ठीक आहे, तर तुमचं जर समजा उद्या ग्राउंड असेल तर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो रेडी असले पाहिजे, लक्षात ठेवा. ठीक आहे, हालत कशी असू द्या मित्रांनो या ठिकाणी भरती होत आहे SRPFची. ठीक आहे, तर आजची जी भरती आहे विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी आज विद्यार्थी रांगेमध्ये लागले सकाळपासून 4 ते 5 वाजतापासून, आणि त्या विद्यार्थ्यांना स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी खाली बसवल्या जात आहे आणि त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्या विद्यार्थ्यांचं घेतलं जात आहे. ठीक आहे, तर सर्वात आधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेतलं जात आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला थोडा वेळ लागत आहे. ठीक आहे, ते प्रोसेसला. तर सर्वात आधी त्या ठिकाणी डॉक्युमेंट कोणकोणते न्यायचे ते तुम्हाला सांगून देतो. तर तुम्हाला पहा विद्यार्थी मित्रांनो, हॉल तिकीट ओरिजिनल न्यायचे आहे, त्याचबरोबर तुम्ही जो फॉर्म भरला तो फॉर्म तुम्हाला न्यायचा आहे, त्याचबरोबर ओरिजिनल आधार कार्ड न्यायचा आहे आणि आधार कार्डची 2 झेरॉक्स न्यायचे आहे, त्याचबरोबर तुम्हाला 4 ते 5 फोटो तुम्हाला आतमध्ये न्यायचे आहे, त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी 10वीचं मार्कशीट झालं, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट झालं, त्याचबरोबर हे ओरिजिनल लागणार आहे आणि याच्यासुद्धा तुम्हाला 2-2 झेरॉक्स न्यायचे आहे, आणि 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट हे ओरिजिनल लागणार आहे आणि याच्या तुम्हाला 2-2 झेरॉक्स त्या ठिकाणी लागणार आहे. कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे ओरिजिनल आणि कास्ट सर्टिफिकेटच्या 2 झेरॉक्स, त्याचबरोबर डोमेशियलसुद्धा तुम्हाला न्यायचं आहे, डोमेशियलचे सुद्धा तुम्हाला 2 झेरॉक्स न्यायचे आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, त्याचबरोबर हे ओरिजिनलसुद्धा तुम्हाला डॉक्युमेंट न्यायचे आणि झेरॉक्ससुद्धा न्यायचे आहे. ठीक आहे, आणि त्याचबरोबर नॉन क्रिमिनल झालं ओरिजिनल, त्याचे झेरॉक्स झालं, त्याचबरोबर EWS प्रमाणपत्र झालं, त्याचे झेरॉक्स झालं. तर एवढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कागदपत्र लागत आहे. तर तुम्ही 2-2 झेरॉक्स ज्या काढून घ्या, मी जे तुम्हाला या ठिकाणी सांगितलं आहे, आणि त्या ठिकाणी मित्रांनो एक झेरॉक्स विद्यार्थ्यांपासून घेतल्या जात आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी जे विद्यार्थी जास्त चुका करत आहे तर या ठिकाणी काय की विद्यार्थी मित्रांनो उपाशी तापाशी या ठिकाणी मुलं आज पळाले. ठीक आहे, धावले 5 किलोमीटर आणि तर तुम्हाला सांगायचं एवढं की त्या ठिकाणी जास्त ग्राउंडच्या आतमध्ये बसून ठेवलं जात आहे. तर तुम्ही एनर्जी ड्रिंक्स वगैरे थोडं घेऊ शकता. ठीक आहे, शेप वगैरे झालं, फळ फ्रूट झालं, हे तुम्ही जे मित्रांनो खा त्या ठिकाणी, कारण की तेवढीच तुम्ही जर हे फळ वगैरे खाणार आहे तर तेवढीच एनर्जी या ठिकाणी तुमच्या शरीरामध्ये बरकरार असणार आहे. कारण की विद्यार्थी या ठिकाणी चक्कर येऊन जे मित्रांनो काय पळत आहे 1-2 विद्यार्थी. ठीक आहे, तर तुमच्या शरीरामध्ये सुद्धा या ठिकाणी काय असलं पाहिजे फळ वगैरे. ठीक आहे, तर तेवढीच या ठिकाणी एनर्जी
बरकरार राहणार आहे, कारण की ग्राउंडच्या आतमध्ये भरपूर वेळ जे आहे त्या ठिकाणी बसून राहावं लागते. तर बसू जे आहे संपूर्ण एनर्जी जी आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांची लो होत आहे. ठीक आहे, तर या गोष्टीचं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. तर आज मित्रांनो हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं विद्यार्थ्यांचं सकाळीच. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस जे आहे त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर विद्यार्थ्यांची उंची वगैरे घेतल्या जातात आणि उंचीमध्ये भरपूर विद्यार्थी कटल्या जातात. ठीक आहे, 165 सेंटीमीटर उंची या ठिकाणी लागत, 168 सेंटीमीटर उंची लागत आहे. 168 सेंटीमीटरपेक्षा 1 इंच जरी कमी असली तरीसुद्धा अपात्र विद्यार्थ्यांना केलं जात आहे, फेल केलं जात आहे. तर भरपूर मुलं अपात्र केल्या जातात हाईटमध्ये. तर 168 सेंटीमीटर उंची या ठिकाणी लागते विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर छाती त्या ठिकाणी घेतल्या जात आहे. छाती मोजायच्या वेळेस त्या ठिकाणी शर्ट वगैरे काढायला लावत आहे. ठीक आहे, आणि हे झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आणखीन स्टेप बाय स्टेप त्या रांगेमध्ये बसवल्या जातं आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांपासून एक फॉर्म लिहून घेतला जाता. नॉर्मल फॉर्म आहे, त्यामध्ये आपलं नाव वगैरे लिहावं लागते, गावाचं नाव वगैरे लिहावं लागते, फोटो वगैरे चिपकावं लागते त्या याच्यावर. ठीक आहे, तर हे जवळपास 3-4 फोटो आपल्याला अंदर लागते. तर फॉर्म लिहिल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी आणखीन विद्यार्थ्यांना दुसऱ्या ठिकाणी नेते आणि त्या ठिकाणी चेस्ट नंबर दिला जात आहे. ठीक आहे, तर चेस्ट नंबर दिल्यानंतर जे विद्यार्थ्यांना या ठिकाणी सकाळीच इव्हेंट होता, गोळाफेक झालं, 100 मीटर झालं. तर हे इव्हेंट झाल्यानंतर जे या ठिकाणी 5-5 मिनिटाची तुम्हाला गॅप भेटणार आहे. 100 मीटर झालं, गोळाफेक झालं, त्यानंतर तुमचं या ठिकाणी 5 किलोमीटर होणार आहे. तर सकाळी 7 विद्यार्थी मित्रांनो 5 किलोमीटर रनिंग झालेली आहे. ठीक आहे, तर पहा या ठिकाणी काय होतं की 10 विद्यार्थ्यांची या ठिकाणी एका SRPF वाल्यांजवळ जे आहे एका जणाजवळ 10 विद्यार्थी नेले जात आहे. तर एका 10 जणांचं जे हे फिजिकल होतं, म्हणजे समजा गोळाफेक झालं, 100 मीटर झालं, अशा प्रकारे. ठीक आहे, तर हे झाल्यानंतर विद्यार्थ्यांना 5 किलोमीटर रनिंग त्या ठिकाणी धावायला लावत आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस आहे आणि सर्वात कमी विद्यार्थ्यांना मार्क्स भेटत आहे विद्यार्थी मित्रांनो 100 मीटरमध्ये SRPFमध्ये तुम्हाला सांगतो या ठिकाणी. तर 100 मीटरवर जरासा तुम्ही या ठिकाणी फोकस करा. त्याचबरोबर 5 किलोमीटर रनिंग मारायच्या वेळेस तुम्हाला जे आहे विद्यार्थी मित्रांनो थांबायचं नाही आहे. ठीक आहे, तुम्ही जर थांबले तर तुमचं या ठिकाणी नुकसान होणार आहे. तर तुम्ही या ठिकाणी धीरे जे आहे मित्रांनो मीडियममध्ये चालू द्या, एका स्टेपने या ठिकाणी 5 किलोमीटर रनिंग मारा. ठीक आहे, तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता हे विद्यार्थी जवळपास 7 वाजतासुद्धा या ठिकाणी रांगेमध्ये उभे होते. ठीक आहे, तर जेवढं तुम्ही लेट जाणार आहे तेवढं लेट तुमचं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो फिजिकल होणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो SRPFची भरती होत आहे. तर तुम्हाला या ठिकाणी 100 मीटरवर जास्त फोकस करायचा आहे, कारण की 100 मीटरमध्ये भरपूर विद्यार्थ्यांना कमी मार्क्स या ठिकाणी पडत आहे, कारण की मायक्रो सेकंडने त्या ठिकाणी मार्क्स कमी होत आहे. ठीक आहे, तर 25 मार्काचा या ठिकाणी 100 मीटर आणि गोळाफेकसुद्धा 25 मार्काचा आणि या ठिकाणी 5 किलोमीटर रनिंग जे आहे 50 गुणासाठी आहे. 5 किलोमीटर रनिंग 25 मिनटामध्ये आले, 25 मिनटाच्या आत, तर तुम्हाला पैकीच्या पैकी या ठिकाणी 50 गुण भेटणार आहे. ठीक आहे, तर तुम्हाला या ठिकाणी थोडं लक्ष द्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. काल जे पाऊस आला होता तरीसुद्धा पावसामध्ये भरती झाली होती. ठीक आहे, तर हालत जैसे असो मित्रांनो भरती या ठिकाणी होत आहे. पाऊस जरी आला तरीसुद्धा ग्राउंड होत आहे, 5 किलोमीटर रनिंग होत आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो 21 जून 2024ची जी आहे SRPFची भरती जी आहे मित्रांनो झाली. ठीक आहे, तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो विद्यार्थी मित्रांनो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.